Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. 1,80,80,00,000चं नुकसान आणि संपूर्ण कुटुंबाची वाताहत. मागच्या हप्त्यात सोलापूर बार्शी तालुक्यामध्ये घडलेली घटना हत्तीगावी तुम्ही सगळ्यांनीच ऐकले, त्याच्यात नवीन काही नाहीये. पण मला या घटनेतून बऱ्याचशा गोष्टी तुमच्या समोर मांडायच्यात की नक्की काय घडतं, नक्की ते शेअर मार्केटमध्येच बुडालेत का. बरेचशा लोकांचं काय होतं की एकतर रातोरात श्रीमंतीच्या नादापोटी ते सट्टा करतात आणि मग तो सट्टा अंगावर आला की शेअर मार्केटचं नाव घेतलं जातं. प्रॉपर शेअर मार्केट काय हे कोणीच शिकवत नाहीये आणि आपणही ते समजून घेत नाही. मित्रांनो, या व्हिडिओमधून खूप साऱ्या गोष्टी, तुम्ही जर इन्व्हेस्टिंग बद्दल विचार करताय, तुम्ही जर भविष्यात चांगली वेल्थ क्रिएट करण्याच्या बाबतीत विचार करताय, तर खरं काय खोटं काय आणि काय केलं पाहिजे, नक्की ह्या उदाहरणावरून खूप काही समजून घेण्यासारखं आहे. सो हा व्हिडिओ न चुकता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या मित्र नातेवाईकांना नक्की शेअर करा की नक्की शेअर मार्केट काय आहे, सट्टा मार्केट काय आहे, तुम्हाला वेल्थ क्रिएट करायची आहे तर काय केलं पाहिजे आणि काय ही घटना आहे त्याच्याविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आकाश उंदाम. 1,80,00,000चं कर्ज झालं आणि एका कुटुंबाने पूर्ण स्वतःला संपून टाकलं असं म्हणूयात, किंवा त्या व्यक्तीने कर्ज झाल्यानंतर मुलांचं भविष्य, बायकोचं काय होणार याच्या चिंतेपोटी त्यांचा मृत्यू घडवून आणला आणि स्वतः आत्महत्या केली, अशी ती घटना आहे. घटना काय सगळ्यांना माहिती आहे, तरी पण शॉर्टमध्ये तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतो. हत्तीस गावामध्ये बार्शी तालुक्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये योगेश पाटील नावाचे जे शिक्षक होते, या व्यक्तींनी कुठे नंदुरबारला ते मुख्याध्यापक होते. 41 वर्ष त्यांचं वय होतं, लाखभर रुपयाच्या आसपासचा पगार होता आणि कुठेतरी काहीतरी त्यांनी सट्टा मार्केटचा कोर्स केला. मी तर साधं सोपं म्हणेल, सट्टा मार्केटचा कोर्समध्ये त्यांनी काहीतरी कॅन्डलस्टिक शिकले, काहीतरी मुव्हिंग ॲव्हरेज शिकले, काहीतरी भानगडी केल्या आणि मग त्यांनी ते काही पैसे लावायला सुरुवात केली. आता पैसे लावायला सुरुवात केल्यानंतर होतं काय की छोटे पैसे असतील तर मानसिकता खूप पॉझिटिव्ह असते. म्हणजे बघा, जर माझ्याकडे लाख रुपये पगार आहे, मी 1,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली आहे, 1,000 गेले तर मला जास्त स्ट्रेस येत नाही किंवा ते 200 कमी झाले मला फरक पडत नाही. पण जेव्हा मी 10 लाखाचा ट्रेड घेतो आणि तेव्हा मात्र 1,000तून 200 गेले म्हणजे 20% पैसे मायनस झाले, मला विशेष फरक पडत नाही. पण जेव्हा मी 10 लाखाचा ट्रेड घेतो आणि तिथं 20% जातात म्हणजे 2 लाख जातात, इथं मात्र माझी मानसिकता काम करत. बघा, 1,000तून 200 गेले, मी स्टील पोझिशन मध्ये थांबतो, ठीक आहे, अजून 300 जाऊ दे, 400 जाऊ दे, आय एम गोइंग टू वेट. आणि मग ते 1,200-1,400 होतात आणि मला वाटतं की नाही, आय एम डुईंग गुड. आणि पुढे काय होतं, जेव्हा मला लालच सुटते तेव्हा मी 10 लाख रुपये टाकतो आणि त्यावेळी जेव्हा 2 लाख रुपये कमी होतात, 3 लाख रुपये कमी होतात, यावेळी मात्र मानसिकता फार खतरनाक होते. आणि मग अशा वेळेला माणूस बाहेर निघतो आणि परत तीच पोझिशन, पुढच्या वेळेला मात्र थांबतो आणि मग ते 5-6 लाख रुपये गायब होतात. असं बरंचसं काय होतं. पण योगेश पाटील यांचा जर विचार करायचा झाला तर ही व्यक्ती 2 मुलं, बायको, सुखी संसार सगळं काही, आणि उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी त्यांना जे काही नंदुरबारला वगैरे ते होते तिकडनं ते गावी आले होते आणि सगळं काही व्यवस्थित होतं. पण आता परत गेल्यानंतर मित्रांचं, नातेवाईकांचं कर्ज काढलेलं होतं, बाहेरनं दिसायला सगळं सुखी समाधानी जरी असलं तर आतून मात्र पूर्ण पोखरलं गेलेलं ते व्यक्तिमत्व झालेलं होतं. आणि मग आता त्यांना जे काही विषय आहे तो झेपला नाही आणि मग बघा असंच होतं. पहिलं तर मला याच्यावरती थांबून हे बोलायचं आहे की त्यांनी जे केलं ते शेअर मार्केट होतं का, तर याचं उत्तर आहे, त्यांनी जे केलं ते शेअर मार्केट नव्हतं, तर ते होतं फ्युचर आणि ऑप्शन. याला मी सट्टा मार्केट म्हणतो. आणि मी हमेशाच माझ्या यूट्यूब चॅनलवरती हमेशाच लोकांना सांगत असतो की स्टॉक मार्केट ही रातोरात श्रीमंत होण्याची जागा नाहीये, तर रातोरात गरीब ज्यांना व्हायचं आहे त्या लोकांनी मात्र स्टॉक मार्केट नक्की करावं, म्हणजे सट्टा मार्केट नक्की करावं. स्टॉक मार्केट ही यथा अवकाश निवांत श्रीमंत होण्याची, वेल्थ क्रिएशनची जागा आहे. आणि ज्यांना कोणाला कोणी जर सांगत असेल की आम्ही एवढे पैसे कमवतोय, तेवढं हे करतोय, आणि जे ते सगळं खोटं बोलतायत, आणि त्यांना मग जर त्यांना लाखो रुपये कमवता येत आहेत तर ते कशाला तुम्हाला सांगतायत, शिकवतायत. थोडंसं कॉमन सेन्स वापरणं खूप गरजेचं आहे. स्टॉक मार्केट ही वेगळंच काहीतरी आहे आणि आपण जे करतोय ते वेगळंच काहीतरी आहे, हे समजणं फार गरजेचं आहे. पहिली गोष्ट, जे कोणी क्लासेस घेत आहेत किंवा काय करतायत, साधं सोपं ते शेअर मार्केट बद्दल तुम्हाला सांगत नाहीत. ते टेक्निकल अनालिसिस बद्दल बोलतात, ते फ्युचर अँड ऑप्शन बद्दल बोलतात. ते गरजेचं आहे का, तर ते हेजिंगसाठी उपयोगी
आहे. पण मेन स्टॉक मार्केट काय आहे की व्यवसाय आहेत, तिथं बिझनेसेस आहेत, त्याच्या कॅपिटलमध्ये कॉन्ट्रीब्युशन आणि व्यवसाय जो काही प्रॉफिट करेल त्याचं शेअरिंग, व्यवसाय जे काही वेल्थ क्रिएट करेल त्यांनी प्राइस अप्रिशिएशन, असं हे शेअर मार्केट आहे. आपण मात्र काहीतरी वेगळंच शिकतो आणि वेगळंच करतो. आता या व्यक्तीने काय केलं, शेअर मार्केटमध्ये प्रवेश केला, सुरुवातीला छोटा छोटा फायदा झाला जसं मी तुम्हाला सांगितलं, मग पुढं फ्युचर अँड ऑप्शन, रातोरात श्रीमंती आणि कमी वेळात जास्त पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी हा सगळा कार्यक्रम होतो. बरं, हा एकाच व्यक्तीबरोबर घडलाय का? आता मी हमेशा म्हणतो की मी 2002 पासून मार्केट बघतोय. मलाही काही इनिशियल स्टेजला सक्सेस नाहीये, खूप सारे फेल्युअर नंतर कुठेतरी जाऊन काहीतरी कळालं असं म्हणता येईल. म्हणजे मी तर म्हणेल की मी सुरुवात केली, खूप सारे झटकेच बसले, मी पण पैसे खूप घालवले, असं नाही की मी घालवले नाहीत. मला सुद्धा F&O, फ्युचर ऑप्शन हे सगळं मी पण केलेलं आहे. मला त्याच्यात जनरली फायदा नाही झाला, पण नुकसान पण नाही झालं, कारण ते कॅल्क्युलेटेड होतं किंवा सर्व रूल रेग्युलेशन्स फॉलो केले होते. पण माझं सिंपल मत आहे, आपला ब्रेन फास्ट निर्णय नाही घेऊ शकत, रॅशनल थिंकिंग नाही करू शकत आणि इंट्राडे फ्युचर ऑप्शनला खूप फास्ट निर्णय घ्यायला लागतात. सो इट इज अ सट्टा. आणि मग हे छोट्या रकमेऐवजी मोठ्या रकमेनी सुरुवात करतात आणि याच्यामध्ये पैसे, साधं सूप. याच्यातनं एकच लर्निंग घ्या, रातोरात श्रीमंती नाही. फ्युचर अँड ऑप्शन हे सुरुवातीला करण्याची गोष्टच नाहीये, शेवटला करण्याची गोष्ट आहे. ते बी हेजिंगसाठी वगैरे वापरलं तर बेस्ट आहे, अदरवाईज हे तुम्हाला घात करणार. आणि ही एकच घटना नाहीये, जसं मी मागाशी म्हणालो, मी 2022 पासून आत्तापर्यंत अशा ज्या घटना आहेत, टेंटेटिव्हली 15-20 तर नक्कीच पाहिल्यात, ऐकल्यात. रातोरात श्रीमंतीच्या चक्करमध्ये लोकांनी आत्महत्या केल्यात. अर्थात हे कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त झालंय. त्या केसेसमध्ये कदाचित तो व्यक्तीच फक्त आत्महत्या किंवा स्ट्रेस टेन्शनने गेला. साहेब, यांचं जेवणाकडे लक्ष नसतं. जर तुम्ही कोणी करत असाल तर लक्षात घ्या, मार्केटमध्ये पोझिशन असेल तर तुम्ही दुपारी जेवत पण नाही. मार्केट संपल्यानंतर जेवायची इच्छा राहत नाही, कारण नुकसान झालेलं असतं. तुम्ही पूर्ण स्ट्रेस टेन्शनमध्ये असतात, तुमचं कामावरती लक्ष नसतं, तुमचं बायकोवरती लक्ष नसतं, तुमचं पोरांवरती लक्ष नसतं. मला सांगा, जर एवढं सगळं स्ट्रेस टेन्शन घेऊन तुम्ही करोडो रुपये बनवले तरी त्याचा खरंच काय फायदा आहे का? साहेब, मी आहे ना, साधं सोपं, मी रिसेंटली माझ्या एका मित्राशी बोलत होतो. तो म्हटला, यार खूप पैसे बनवायच्यात, खूप पैसे कमवायच्यात, काय करायला लागेल? म्हणलं, मी तर कशासाठी पाहिजे, म्हणजे असं काय नाहीये तुझ्याकडं ज्याच्यासाठी तुला खूप सारे पैसे पाहिजेत? तर आम्ही जस्ट चर्चा करत होतो की म्हणलं, बघ, आपल्याला पोटभर जेवायला आहे, जे कधी जुन्या काळात लोकांना होतं नाही होतं, आपल्या खानदानात माहीत नाही. आपल्याला चांगले कपडे घालायला आहेत, आपल्याला गाडी फिरायला आहे, ज्याचा AC चालतो, पॉवर स्टेरिंग आहे, सगळं काही आहे. म्हटलं, कदाचित हे जे जीवन आजच्या तारखेला आपण जगतो, आपण घरात AC आहे, फॅन आहे, घराला म्हणजे काही सारवायचं नाहीये, वडवर जे काही लक्झरी आहे ती सगळी आहे. आता म्हटलं, पहिल्या काळात राजे महाराजे होते ना, त्यांच्यापेक्षा बेस्ट जीवन आपल्याकडे, कारण त्यांना रथ घोड्यावरनं फिरायला लागायचं, बरंचसं काही त्यांच्याकडे असेल सगळे, पण दिवा लावूनच जगायला लागायचं सगळं काही. आपल्याकडं लाईट आहे किंवा बटन दाबलं की सगळं काही आहे. सो आपलं जीवन एवढं बेस्ट आहे ना, की किती जरी असलं तरी आपण तसंच जगणार आहे. मी स्वतःकडे पाहतो, चल ठीक आहे, माझ्याकडे काही करोड आहेत उदाहरण म्हणून असं समजा, आणि एकाकडे नाही आहेत. आता मी काय असा दिवा लावतो, सकाळी उठायला लागतंय, एक्सरसाइज करायला लागते, मी कामाला नाही ठेवू शकत कोणाला की तू माझ्यावरची एक्सरसाइज करू नये. बायकोच्या शिव्या खायला लागतात, म्हणजे वॉटेवर शिव्या खायला लागतात, म्हणजे जे काय आहे ते रुटीन कुठं बदलत आहे. पोरांचे प्रॉब्लेम सेम आहेत, जे तुम्हाला असतात ते पण मला पण आहेत. किंवा मुकेश अंबानीला स्वतःला कम्पेअर करा किंवा अजून कोणालाही करा, तुम्हाला समजेल की काय 30 चपाती खायला लागते. पहिले मी 4 चपात्या खायचो, आता मला अर्धी भाकरी, पाऊन भाकरी जास्त होते. म्हणजे खूप काही आता खाऊ शकतो, पैसे काही आहेत, पण नाही खाऊ शकत. ते पहिल्या काळात जे काही अट्रॅक्शन होतं ते आता नाही राहिले. कदाचित मी असं म्हणेल की ते अट्रॅक्शन फार मजा देत होतं, आता ती मजा नाहीये. पाहिजे तिकडे फिरायला जाऊ शकतो, पाहिजे ते करू शकतो, पाहिजे ती गाडी बदलू शकतो, नाही वाटत बदलायची इच्छा. म्हणजे नसताना उलट ते थ्रिल होतं, मजा होती, असताना प्रॉब्लेम आहे. सो मी असं म्हणत नाही की पैसे नका कमवू, पैसे कमवा, पण कॉमन सेन्सचा, सत्सत्विक बुद्धीचा नक्की वापर करा मित्रांनो. हे रातोरात श्रीमंती वगैरे असे काय भानगड नसते. आज ठीक आहे, मी आज बोलतोय तुमच्याला, माझं 45-46 झालंय, क्रॉस लॉस्ट ऑफ म्हणजे हे झाल्यानंतर आहे, आणि मग ते कसं मॅनेज करायचं ते पण माहिती आहे, त्यामुळे ते राहते, नाहीतर ते आलं तरी लगेच पटकन जाते. सो बरेचसे व्हिडिओ पण त्याच्यावर. नंतर काय घडलं, बाजाराने वेगळी वाट निवडली. म्हणजे काय होतं, मी तर तुम्हाला मगाशीच सांगितलं की हे बाजार वेगळी वाट नाही निवडत. तुम्ही जर कितीही अनालिसिस चांगलं असलं तरी रॅशनल निर्णय तुम्ही घेऊ शकत नाही, रूल फॉलो करू शकत नाही, जेव्हा तुम्ही मोठ्या रकमेने ट्रेड करता. आणि तुम्ही जेव्हा बदला घेण्यासाठी किंवा रिकव्हरीसाठी ट्रेड करता, तेव्हा तर तुम्ही 100% लॉस करता, आणि हे जग जाहीर आहे. आणि मी आतापर्यंत ज्या लोकांनी लॉसेस केले ते रिकव्हर करण्यासाठी जे ट्रेड केलेत, त्याचं सक्सेस 0% असं म्हणतो. जर तुमचा कोणाचा लॉस झाला असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. रिकव्हरीसाठी जाऊ नका, माझी विनंती आज जोडून. कसलाही लॉस रिकव्हर होत नाही. रिव्हेंज ट्रेडिंग म्हणतो आम्ही त्याला.
तुम्ही मार्केटचा बदला घेऊ शकत नाही. मार्केटमध्ये रथी महारथी अगोदरच आहे. तुम्हाला वाटत असेल मी आता घालवलेत पैसे मी सगळे आणेल, तर तुम्हाला सांगतो त्याच्यापेक्षा मोठी चूक करता जी पहिली केली आहे. पहिली पैसे घालवायची चूक केली ना, आता रिव्हेंज आणि कॉन्फिडन्स देतात लोक, खूप काही तुम्ही अभ्यास करता, हे करता ते करता, ते कागदावरती ओके. रिअल करता तुम्ही तेवढं रॅशनल राहू शकत नाही. ती विनंती आहे माझी, नुकसान झालं सोडून द्या, एक्सपर्टची मदत घ्या, दे विल हेल्प यू. रातोरात रिकव्हरी लगेच कसं होईल अजिबात विचार करत बसू नका. नाही होत रातोरात. रातोरात लॉटरी लागत नाही. मला पण बरेचसे लोक मेसेज करतात, फोन करतात. आता सोशल मीडियावरती मी बोलत असतो, तर सर एवढा एवढा लॉस झाला, आता मी काय करू, तुम्ही काहीतरी मदत करा. आता मी काय मदत करा, मी मदत केली तर तू निघणार आहे त्याच्यातून बाहेर, तू अजून काहीतरी करणार उद्योग. बी केअरफुल. नुकसान झालं तर रिव्हेंज घ्यायला जाऊ नका. रिकव्हरी मार्केटमध्ये होत नाही. सर्वात मोठी चूक लॉस रिकव्हरी माइंडसेट. नुकसान झाले मग अजून पैसे लावायचे, मोठी रक्कम लावायची, सगळे ते रिकव्हर करून अजून पैसे बनवायचे, असं काही होत नाही. सो प्लीज, कर्जाचा प्रवास एका मागून दररोज सोडेल. त्यांनी काय केलं, मग पहिले तर स्वतःचे पैसे वापरले, नंतर नातेवाईकांचे वाढले, मग ओळखीच्या लोकांकडनं पैसे घेतले, नवीन नवीन कर्ज काढले आणि 1,80,00,000 रुपयाचा खड्डा बनवून व्यवस्थित ठेवला. चला त्यातून मार्ग निघाले असते, असं नाही की निघाले नसते, पण इज्जत, लोक काय म्हणतील, मी मुख्याध्यापक, कदाचित त्यांची प्रॉपर्टी एवढी असू शकते, घर जमीन, की त्याच्यावरती कर्ज काढू शकला असतो, विकू शकलो असतो, नंतर कमवता येऊ शकलं असतं. खूप सारे ऑप्शन्स होते. बरं, स्टॉक मार्केट पैसे देतं का? खूप देतं. इन्व्हेस्टिंगला पैसे, आणि त्याच्या बरोबर जर तुम्ही हे फ्युचर ऑप्शन, मी असं म्हणतो की त्याला हेजिंगला वगैरे वापरलं तर सेफ अँड सिक्युअर कार्यक्रम होऊ शकतो. पण मी काय म्हणतो, तुम्ही करूच नका ना ते. सोपं, तुम्ही तुमचं काम करा, एक्सपर्टला पैसे द्या, ठीक आहे. नाहीतर हे अशा घटना होत राहणार. मी हा व्हिडिओ बनवण्याचं एकच उद्देश, जर तुम्ही कोणी अशा काही फंद्यात अडकलेला असाल तर कृपया आहे तिथं थांबा, आहे तसं थांबा, मार्ग काढता येतील. मी शेवटी तुम्हाला काही एनजीओचा नंबर पण देणार आहे, त्याच्यावरती पण कॉल करा, माझ्याशी पण संपर्क करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. हे बघा, तात्काळ नाही रिकव्हरी होणार, थोडीशी इज्जत, हे इज्जत नावाचं कन्सिडर मला होत नाही. मी ना तर रिसेंटली वाईला गेलो होतो. वाईला तिकडं फडणवीसांचा वाडा आहे, 200 खोल्यांचा आय थिंक असावा. मी असा विचार केला की काय वैभव असेल तेव्हा त्या व्यक्तीचं किंवा त्या वाड्याचं. आता ते एक टुरिस्ट पॉईंट म्हणून ते दाखवलं जातं ना, आता ते पडीक आहे. साला म्हणलं आपलं इथं 3 खोल्यांचं घर नाही, आपण एवढा रुबाब करतो, मी माझी इज्जत माझं हे माझं ते, त्याचं काय झालंय? इथून मागं खूप लोक जन्माला आलेले, खूप लोक मेले, किती लोकांची इज्जत गेलेली तुमच्या लक्षात आहे, किती लोकांची वाढलेली तुमच्या लक्षात आहे? मला तर नाही वाटत. 10 लोकांची नावं लिहा बरं, ज्यांची तुमच्या नजरेत इज्जत गेली आहे, तुम्ही आठवता ते. हा, तुमची 10 ठिकाणी गेली आहे, तिथं 50 वेळा आठवेल तुम्हाला, पण दुनिया विसरून गेली हो. दुनिया विसरून गेली, तुम्हाला कोणी लक्षात नाही ठेवत. प्लीज कन्सिडर. काय प्रॉपर्टी विकली, काय फरक पडतो? मी आतापर्यंत 10 वेळा प्रॉपर्टी घेतल्यात पण आणि विकल्यात पण. काय कोणाला घेणे देणे, कोणी मला विचारलं नाही. मी सुरुवातीला माझं दुकान होतं टेलरिंगचं, मग मी काही दिवस भाडे दिलं, मला काही परवडना भाडे, मी ते विकून टाकलं. ऑर्डर विकलं. काय प्रॉब्लेम आहे? माझं होतं, मी विकून टाकलं. मला स्टॉक मार्केट करतो. लोकांना असं वाटतं की याची गरज होती म्हणून विकलं. लोकांना काय वाटतं यांनी काय फरक पडतो? मी इकडे आळंदीला 2-3 गुंठे जागा घेतली होती, ती विकून टाकली. त्याच्यानंतर मी मोशीला फ्लॅट घेतला होता, तो विकून टाकला. मी चाकणमध्ये जागा घेतली होती, ती विकून टाकली. म्हणजे मी जेवढ्या काही प्रॉपर्टी घेतल्या ना, प्रॉफिट आला, विकून टाकलं, माझ्या पद्धतीने मी निघून गेलो. बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडतो की यार ह्याची परिस्थिती खराब होते म्हणून हा विकतो का? कोणाला काय विचार करायचा त्यांनी फरक नाही. बी केअरफुल. दुनियेला काय घेणे देणं नाही. कोणी मला आठवत पण नाही की यार तुझं दुकान होतं थेरगावला, कसं काय विकलं तू, काय गरज होती तुला, आता त्याची किंमत 60 लाख रुपये झाली, 80 लाख रुपये झाली, होऊ दे. मी इकडे मार्केटला बनवले, त्यापेक्षा जास्त बनवले, काय माहिती तुला, फरक कोण काय म्हणताय. सो अशा पद्धतीने तुम्ही जायात. आणि हे त्यांचंच पॅटर्न नाहीये. मी आतापर्यंत जेवढे लोक पाहिजे त्या सगळ्यांचा पॅटर्न आहे. पहिले स्वतःचे, नंतर मी नातेवाईकांच्या जवळच्या, नंतर ओळखीच्या लोकांचे, आणि नंतर अजून नवीन कर्ज, बँकेचं कर्ज आहे. आणि मग हे असं 1,80,00,000 वगैरे, काय काय लोकांचे तर लॉसेस हे 6-6, 7-7, 8-8, 10-10 कोटीचे आहेत. तुम्ही पाहिलेली लोक. मला एक सांगा, काहीचं बाहेर येत नाही, म्हणजे आत्महत्या केली, मेला, का मेला हे कोणीच कोणाला सांगत. आणि ज्यांनी कर्ज दिलं असं तो पण येत नाही, कारण त्या आत्महत्या केली आहे. तर जर त्याने आत्महत्या केली आणि मी जर म्हटलं माझं कर्ज आहे त्याच्याकडे, तर त्या माणसाला अडकावं लागेल ना. कोणी येत नाही पुढे, सांगत नाही. यांनी सुसाईड नोट लिहिली म्हणून हे माहिती तरी झालं. कोणी रेल्वेच्या पुढे गेलाय, कोणी गाडीच्या पुढे केलंय, कोणी कुठनं उडी मारली आहे, काय माहिती का तुम्हाला? लिहून नाही ठेवलं. आणि मग कोणी मागायला पण नाही गेलं. का मागायला गेलो तर माझ्या प्रेशरमुळे आत्महत्या केली का, माझ्याच अंगलट येईल, असा तो विषय असतो. मग हे ते शेअर मार्केटमुळे झालं असं होत नाही, पण झालेलं असतं. अशा बऱ्याचशा घटना आहेत. तुम्ही याच्यात काय अडकू नका, एवढंच. याच्यातनं काहीच मिळून टाकणारी घटना आहे. एक मुलगा, निष्पाप 2 मुलं, आणि तो स्वतः व्यक्ती या प्रॉब्लेममध्ये गेलाय. पोलिसांना 22 पानाचं पत्र सापडलं. कुठं कुठं काय काय माती खाल्ली होती, कुठून कुठून पैसे घेतले होते, ते सगळं लिहिलं होतं. हे बघा, माती खाल्ली, मी म्हणतो, मी पण त्यांच्या दुःखात सामील आहे. पण राईट नॉलेज, राईट माइंडसेट आणि
लालच, याच्यामुळे जर तुम्ही बुडत असाल तर याला कोणी दुसरं दोषी नाही आहे, तुम्ही स्वतः दोषी आहे. आणि तुमच्या दोषाचं पाप त्या मुलांना भोगायला लागलेलं आहे, त्या बायकोला भोगायला लागलेलं. तुम्हाला का हा व्यास आहे रातोरात श्रीमंतीचा? मी आज 13 वर्षाला बोंब मारतोय, रातोरात श्रीमंती नसते, यथा अवकाश मिळते. का ऐकत नाहीये? कानात येऊन उडी मारून सांगायचं का साहेब रातोरात इथं काही नाहीये? मी ओरडून सांगतोय, माझा घसा गेला जेव्हा डोक्यावर फुल केस होती ना, काळी भगार, तेव्हापासून सांगतोय, आज सगळी पांढरी झालेली आहे. सो प्लीज तुम्ही पण त्याच्यात कुणीही अडकलेलं असेल, तुमचा मित्र असेल, नातेवाईक असेल आणि फ्युचर ऑप्शन करत असेल, 3% 5% वाल्याच्या नादी लागलेला असेल. मी आजपर्यंत आहे ना, जेव्हा सेशन घेतो लाईव्ह सेशन, तेव्हा पहिलं ही सुरुवात करतो की 3% 5% 10% अशा लोकांच्या नादी लागू नका. हे पूर्ण फ्रॉड आहे, हे पॉन्जी स्कीम आहेत. तुम्हाला जर कोणी कमिटेड गॅरंटेड रिटर्न बोलतोय तर तो फ्रॉड आहे. इथं गॅरंटेड काय पण नाही. मी कधी दिवस जगणार हे पण गॅरंटेड नाही, तुम्ही किती दिवस जगणार हे पण गॅरंटेड नाही, काय होणार काय गॅरंटी नाही. होऊ शकतं, प्रॉबिलिटी सगळीच आहे, पण गॅरंटी कशाची नाही आहे. सो प्लीज बी अवेअर. 3% 5% वाल्यांमध्ये पण खूप लोक मेलेत, यांनी तर स्वतः केलंय, पण 3% 5% वाल्यांमध्ये जास्त लोक मेले आहेत. ट्रेडिंग म्हणजे कठोर वास्तव आहे. हे बघा, साधं सोपं सांगतो, जुम्मा काल परवा तुम्ही काहीतरी शिकणार, अर्धवट ज्ञान असणाऱ्या माणसाकडनं शिकणार आणि ते करायला जाणार. आता इथं 30 40 वर्षाचे इन्स्टिट्यूट बसलेले आहेत, बाप लोक बसलेले आहेत. तुम्ही येणार काल परवा काहीतरी चिरीमिरी शिकून आणि यांना पैसे लुटून घेऊन जाणार. एवढं सोपं आहे ते, एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला लुटून दिलं जाईल. कॉमन सेन्स वापरा ना यार. रथी महारथी बसल्यात, तुम्हाला कसं लुटायचं त्यांच्याकडे प्लॅन नाही. हा कॉमन सेन्स ठेवा. नाही लुटू देणार तुम्हाला किती पण अभ्यास करा, किती पण आपटा, नाही लुटू देणार. तुमचे पैसे जाणारच. तुमची तेवढी मानसिकताच नाही, मग ती डेव्हलप करा, मग बघू. सो हाय व्हॉलेटिलिटी, हाय स्ट्रेस तर म्हणजे विचारूच नका. तो माणूस सुखी, ज्यांनी फ्युचर ऑप्शनला एंट्री केली त्या माणसाच्या आयुष्यातनं सुख, समाधान, आनंद हे पळून जातं. दारूची नशा परवडली, जी काही नशा मार्केटमध्ये असेल मला माहित नाही, ती करा, पण एफएनडो फ्युचर ऑप्शन रातोरात श्रीमंती याच्या नादी लागू नका. सगळ्यात पहिलं काय चुकतं? कर्ज काढायचं. साहेब इन्व्हेस्टिंगला कर्ज काढायचं नसतं. म्युच्युअल फंडला इन्व्हेस्टमेंट करायची तरी कर्ज नाही काढायचं. तुम्ही जेन्युइन कुठे इन्व्हेस्टमेंट करत असाल तरी कर्ज काढू नका. कर्ज काढून ही गुंतवणूक मी मानतच नाही. तुमच्याकडे जे पैसे आहेत, जगायला सगळं प्रॉपर होऊन जे शिल्लक राहत आहेत त्याची असते गुंतवणूक, आणि त्याला एक रिस्क. देर इज अ नो इन्व्हेस्टमेंट या दुनियेच्या पाठीवरती अशी एकही इन्व्हेस्टमेंट नाहीये ज्याला रिस्क नाहीये. रिस्क खूप सारे मोजल्या जातात, पण मी 2 प्रकारचे रिस्क मानतो गुंतवणुकीमध्ये. तुम्ही गुंतवलेले पैसे बुडू शकतात, ही पहिली रिस्क, लिहून ठेवा पाहिजे. दुसरी रिस्क, तुम्हाला जे काय अपेक्षित परतावा आहे तो मिळणार नाही. आमच्या फायनान्समध्ये बरेचसं काय क्रेडिट रिस्क, रिस्क बरेच काय रिस्क सांगितलं जातं गुंतवणुकीबद्दल, पण मी 2 मला चांगलं कळतात. हे 2च आहेत. मग मी 50,000 गुंतवले, 50 बुडू शकतात, 50 बुडतील किंवा 20 बुडतील, 30 राहतील, वॉटेव्हर. बुडण्याची रिस्क ही कायम असते, कुठेही पैसे लावा. आणि दुसरी रिस्क काय? अपेक्षित परतावा न मिळण्याची. ही मॅनेज करता येते, हो राईट. नॉलेजनी ही रिस्क मॅनेज करता येते आणि जे काय अपेक्षित परतावा तो पण अचीव्ह करता येतो. पण ह्या रिस्क असतात, कुठेही जा, मग ते अनालिसिस करायला लागेल की कसा परतावा मिळणार, का कुठं मिळणार, कशामुळे मिळणार, खरंच मी तेवढं कॅपेबल आहे का, ह्या सगळ्या गोष्टी. कर्ज काढू नका. टिप्स सांग, हो ते तर बाप कोणी म्हणलं, राकेश झुंझुनवालांनी स्वतः सांगितलं ना हा स्टॉक घ्या, तरी तुम्ही पैसे घालवा. आता ते नाहीयेत, किंवा वॉरन बफेने सांगितलं ना ह्या स्टॉकमध्ये पैसे गुंतवा, तरी सुद्धा तुम्ही प्रॉफिट नाही बनवणार. कारण तुम्ही काय घेता का घेता हेच कळत नाही. टिप्स बेस रामदेव अग्रवाल त्यांनी सांगितलं ना हा स्टॉक घ्या, तरी पण तुम्ही पैसे नाही बनवणार. का? रामदेव अग्रवालांना माहित आहे कंपनी काय, कंपनीचं फ्युचर काय, सगळं काय. ही प्राइस रामदेव अग्रवालांना माहित नाही. हो, प्राइस कुठं जाणार माहित नाही, आणि शॉर्ट टर्मला अजिबात माहित नाही. मग काय होतं की प्राइस जे बनते ती, मी हमेशा म्हणतो की सेंटिमेंटने बनते. सेंटिमेंट इव्हेंटने बनतात. इव्हेंट निगेटिव्ह झाला, इंडिया पाकिस्तान युद्ध झालं, लगेच काय होणार, सेंटिमेंट निगेटिव्ह, प्राइस खाली. फंडामेंटल कोण बघत नाही, फ्युचर कोण बघत नाही, प्राइस खाली. त्यावेळेला तुम्ही भीता, कारण तुम्हाला माहित नाही तुम्ही काय घेतलंय का घेतलंय, राईट नॉलेज नाही. सो टिप्स सगळ्यात डेंजर आहे. आज ना उद्या सगळं घालवणार. त्यानंतर लॉस रिकव्हरी, हे तर सोडूनच द्या. लॉस कधीच रिकव्हर होत नाही, आणि त्याच पद्धतीने तर कधीच नाही होत. रिस्क मॅनेजमेंट नसते. आता ते रिस्क मॅनेजमेंट हा विषयच नाहीये, त्यात ते तर मोठी गोष्ट आहे. दुसरं, इन्व्हेस्टिंग आणि ट्रेडिंग हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ट्रेडिंग हा पूर्णपणे सट्टा आहे, आणि इथं प्रॉबिलिटी ऑफ लुझिंग मनी 99%, 99 मी तर म्हणेल 90% आहे. 0.01% वगैरे मी म्हणेल की प्रॉबिलिटी की विनर, पण ते इन्स्टिट्यूशनल, तुम्ही नाही.
इन्व्हेस्टिंग आणि ट्रेडिंग मधलं जर फरक समजून घ्यायचा आहे तर इन्व्हेस्टिंग ही काय असते, लॉंग टर्मची असते, शॉर्ट टर्म नाही. काही वर्ष, काही दशकं. आणि मग ते कसं काय करायचं, मी तर म्हणतो, मी आता प्रॅक्टिकल इंडिया नावाचं चॅनल बनवलंय, त्याच्यावरती मी काय घ्यायचं आणि का घ्यायचं याच्यावरती व्हिडिओ बनवतोय. याच्यामध्ये कुठलं रेकमेंडेशन नाही, पण तुम्ही जे घेताय ते काय घेताय आणि का घेताय याची उत्तर तुम्हाला क्वालिटेटिव्ह अनालिसिस कसं करायचं या माध्यमातून मी तिथं सांगितलेलं आहे. तर प्रॅक्टिकल इंडियाला नक्की सबस्क्राईब करा जर तुम्हाला इन्व्हेस्टर बनायचं. वेल्थ क्रिएशन हवं होतं, कंपाऊंडिंगचा फायदा होतो. आणि बेस्ट उपाय तर मी म्हणतो, तुम्हाला अभ्यास नाही करायचा तर म्युच्युअल फंड SIP हा तुमच्यासाठी ठरू शकतो. समाजासाठी संदेश या घटनेतून काय, कर्ज काढून ट्रेडिंग करू नका, शॉर्टकट अवलंबू नका, आर्थिक अडचणी असल्या तर मदत घ्या. आणि मानसिक तणाव मिळवून मला नाही वाटत की तुम्ही काही कमवलं पाहिजे. जर तणाव आला तर तो लपवू नका, इतरांना शेअर करा, मार्ग काढता येऊ शकतात. खूप सारे NGO आहेत, खूप सारे लोक आहेत जे तुम्हाला मदत करू शकतात. इथं काही नंबर आहेत, जर तुम्हाला पाहिजे असेल तर 9152987821 या नंबरवरती कॉल करा जर तुम्ही अशी कुठे अडकलेले असाल तर. आणि एक टोल फ्री नंबर पण आहे, जर पॉसिबल असेल तर झूम करून पहा. तुमच्या माहितीसाठी सोपा मार्ग आहे तुम्हाला श्रीमंत व्हायचा. SIP करा, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक वाढवा आणि लॉंग टर्मचा विचार करा. शॉर्ट टर्ममध्ये इथं काहीही बनणार नाहीये. व्हिडिओ आवडला नाही आवडला लाईक नको, पण शेअर नक्की करा. जी लोक असं काही उद्योग करतायत त्यांच्यापर्यंत हा मेसेज जाऊ द्या. चांगले जेन्युइन मार्ग शोधा. जेन्युइन लोक आता तयार होत आहेत. तुम्ही पण प्रयत्न करा की हे आर्थिक ज्ञान घेऊन इतरांना काही मदत करता येते का. खूप चांगल्या लोकांची गरज आहे, नाहीतर अशीच लोक शॉर्ट टर्म किंवा तात्काळ श्रीमंतीच्या नादी लागून स्वतःचं कुटुंबाचं आयुष्य बर्बाद करतायत. माझ्यासारख्या आणि तुमच्यासारख्या जाणकार लोकांची खरंच समाजाला गरज आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काही कोणाला मदत करू शकता का, या बाबतीत नक्की मला कमेंटमध्ये सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.